आणि भारतातलं हे पहिलं चंद्रग्रहण आहे, त्यामुळे हे विशेष आहे. त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे, तसंच सिद्धेश्वर मारटकर ज्योतिषाचार्य आहेत, माया कुटीवाले या देखील ज्योतिषाचार्य आहेत. त्यांच्याकडनं सविस्तर या ग्रहणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. मी सगळ्यात आधी जाणार आहे अरविंद सरांकडे. अरविंद सर, एक खगोलीय घटना पाहायला मिळतेय आणि भारतातलं पहिलं चंद्रग्रहण आहे, कसं बघायचं याकडे? सर्वप्रथम म्हणजे की ही खगोलीय घटना आपल्याला बघायलाच मिळणार नाहीये भारतातनं, विशेषतः पुण्या मुंबईमध्ये तर नाही. कारण फार फार तर आपल्या पूर्वेकडल्या काही याच्यामध्ये चंद्रग्रहण सुटतानाचा थोडासा भाग आपल्याला बघायला मिळेल. पण चंद्रग्रहणाच्या बाबतीत जर तुम्ही मगाशी म्हणालात की धार्मिक काही असू दे, पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं आणि माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्योतिषाचार्याने जे काय म्हटलं असेल ते म्हटलं असेल, पण त्यांनी जे काय म्हटलेलं आहे की असं करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, तर हे मी आजपर्यंत नेहमी करत आलोय. ग्रहण काळामध्ये मी आज 6 सूर्यग्रहणं बघितली, कितीतरी चंद्रग्रहणं बघितली. आणि मगाशी तुम्ही म्हणाला तसं की ही सत्यता आहे की पृथ्वीची सावली चंद्रावरती पडल्यामुळे आपल्याला चंद्र काही वेळ कमी दिसतो, किंवा त्याच्यावरती पृथ्वीची सावली पडल्यामुळे त्याचा प्रकाश कमी दिसतो. आणि मग कधी कधी अशी परिस्थिती येते की जेव्हा चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सावलीच्या मध्यामधनं जातो आणि तेव्हा तो फारच म्हणजे अंधुक दिसायला लागतो. पण एवढाच हा त्याच्यामधला भाग आहे, ह्याच्या पलीकडे ह्याला कुठलंही शास्त्रीय कारण नाही आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो तसं की अनेक ग्रहणं बघून सुद्धा, आणि माझ्या करिअरची सुरुवात काही फार चांगली झाली नसली तरी सुद्धा आज मी एका मोठ्या संस्थेच्या संचालकपदी आहे. त्यामुळे कोणीही असा विचार करू नये की ग्रहणामुळे काही होतं. आणि हा एक संपूर्ण नॅचरल हो. एक फिनॉमिना आहे की ज्यामुळे तुम्ही तर बघू शकता. आणि मी इतरांना हेही सांगू इच्छितो, आणि जे काही माझे मित्र आहेत की मैत्रिणी आहेत ज्यांनी कोणी बघितले, कुणालाही असा अनुभव आलेला नाहीये की ग्रहण बघितल्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये काही वाईट घडलंय. आणि माझे जे आमच्या ओळखीतले जितकी आहेत, प्रत्येकाने काही ना काहीतरी ग्रहणाच्या वेळेस असं केलंय की जे ज्योतिषाचार्य सांगतात करू नये, ते आम्ही सगळं केलंय. त्यामुळे आम्हाला नाही वाटत की ह्यामुळे काहीही कुणावरती परिणाम होऊ शकतो. बरं, पण मग अरविंद सर, ब्लड मून देखील आज पाहायला मिळणार आहे. तो नेमका कसा होतो आणि ब्लड मून कोणत्या स्थितीला म्हटलं जातं, म्हणजे त्याला ब्लड मून का म्हटलं जातं? बघा, असं होतं की आपल्याला आता एक ह्याबद्दल थोडंसं सांगतो, 1-2 मिनिटं द्या मला. की आपल्याला उगवता सूर्य किंवा उगवता चंद्र जो आहे हा तांबूस रंग अरविंद सरांशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूयात. अरविंद सर, तुमचा आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत. हॅलो. हा अरविंद सर, आता आवाज येतोय तुमचा, बोला. हा. तर मगाशी मी म्हणत होतो की जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातनं जातो, तेव्हा त्याचा जो निळा भाग आहे तो विखुरला जातो आणि लाल भाग आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून आपल्याला उगवता सूर्य किंवा चंद्र किंवा मावळता सूर्यचंद्र आपल्याला तांबूस रंगाचे दिसतात. आता हाच प्रकाश पुढे जाऊन चंद्रावरती पडतो, त्यामुळे चंद्राला सुद्धा आपल्याला तांबूस किंवा लालसर छटा येते, आणि त्याला ब्लड मून म्हणायची सुरुवात झाली. आणि ती काही फार जुन्या काळापासून नाही येतं, गेल्या 15-20 वर्षातच कोणीतरी त्याला ब्लड मून म्हटलं आणि तेव्हापासून सगळेजण ते म्हणायला लागले. पण असं काही म्हणजे माझ्या लहानपणी किंवा मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा असं कधी ऐकलेलं नव्हतं. हे गेल्या 15-20 वर्षाच्या ह्याच्यातलंच आहे. अगदी सरळ सरळ घटना जी आहे ती भौतिकशास्त्रातली आहे की सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातनं गेल्यामुळे त्याचे जे घटक आहेत, तर निळा घटक विखुरला जातो आणि लाल घटक जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो, आणि आपल्यापर्यंत पोचून परत तो पूर्णपणे चंद्रावरती पोहोचतो, आणि त्यामुळे त्याला तांबूस छटा येते. एवढाच त्याच्या मागचं कारण आहे. अगदी, पण तुम्ही जगा मगाशी म्हणालात की हे भारतातनं दिसणार नाहीये, हो. तर मग नेमकं हे ग्रहण कुठे दिसणार आहे आणि मग या ग्रहणाचा परिणाम काय होऊ शकतो? बघा, भारतात दिसणार नाहीये. ग्रहण आता सुरू झालेलं आहे. बघा, चंद्र तर अजून उगवायला बराच अवधी आहे, 4 तासाचा अवधी आहे. तर जिथे कुठे सूर्यास्त झालेला आहे आणि आकाशात पूर्वेकडे चंद्रोदय होतोय, त्या सगळ्या भागात म्हणजे आपल्याकडच्या पूर्व भागातनं हे ग्रहण दिसणार आहे, किंवा आता दिसायला सुरुवात होईल. आणि तसंच आपल्या भारताच्या पूर्व भागामध्ये म्हणजे गुवाहाटीच्याही मिझोराम वगैरे ह्या भागामध्ये ग्रहण सुटताना आपल्याला ते दिसू शकेल. ग्रहण सुटण्याची ती वेळ असेल. आणि मी मगाशी म्हणालो तसं की ग्रहणाचा काहीही परिणाम होत नाही. हो. आणि मुख्य म्हणजे एक लक्षात आपल्याला घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे
की चंद्र आणि सूर्य ह्यांच्यामधला जो कोन आहे तो आज जवळजवळ शून्य असणार आहे. पण दर महिन्याला हा कोन जो आहे तो 5 अंशाच्या पेक्षा जास्ती कधीच नसतो. त्यामुळे जर आपल्याला ग्रहणामुळे गुरुत्वीय बलाचं काही असेल किंवा वातावरणात काही बदल होण्याची शक्यता असेल तर ती दर महिन्यालाच होते. आज काही विशेष होणारच नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये. एक दुसरी नक्की बाब आहे की ती म्हणजे की गुरुत्वीय परिणाम जो आहे तो लाटांवरती होतो. त्यामुळे लाटा ज्या आहेत त्या आपल्या नैसर्गिक प्रभावामुळे कमी जास्ती होत असतात. तर लाटा वाढू शकतात, पण म्हणजे वाढतातच, अर्थ त्याच्यात काही नवीन गोष्ट नाहीये. तर ते होऊ शकतं, ते होतं. पण ह्याच्या पलीकडे काही वेगळा परिणाम होतोय असं कधीच जाणवलं नाहीये. शास्त्रज्ञांनी सुद्धा कधीच ह्याच्या म्हणजे प्रयोग करून सुद्धा कुठेच असं आढळलं नाहीये की ह्याचा काही आपल्या मानवी जीवनावरती परिणाम होतो किंवा कुठल्या वास्तूवरती परिणाम होतो, असं काहीच होत नाही. अगदी आणि आता मी जातोय सिद्धेश्वर मारटकर यांच्याकडे. तुमचंही स्वागत सिद्धेश्वरजी. पण या सगळ्या ग्रहणाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय असतील आणि ह्याचा कालावधी काय असणार आहे? हे बघा, आपण एक आपला ज्योतिषज्ञान म्हणून दिवाळी अंक आपण प्रकाशित करतो. त्याच्यामध्ये वर्षभरातील घडामोडी राजकीय सामाजिक याचा आपण तिथं उल्लेख करत असतो. तर आपण जर मागच्या अंकामध्ये पान क्रमांक 267 पानावरती जर बघितलं तर आपण 3 मार्चची ग्रहणाची पत्रिका मांडलेली आहे. याच्यामध्ये 2 स्पष्ट उल्लेख असे आहेत की या काळामध्ये अफगाणिस्तान, इराण, इस्रायल, अमेरिका ह्या देशांना युद्धाचा धोका राहील आणि त्या जोडीला राष्ट्रप्रमुखांचा मृत्यू, विमान अपघात, विमान दुर्घटना अशा भाकितांचा आपण त्या ठिकाणी तिथं उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. याचा अर्थ काय की जे आपण ग्रहणाचे वेळचे जे ग्रह योग बघितले त्याच्या आधारे आपण हे जे प्रिडिक्शन केलं याचा आपण आता अनुभव घेत आहे. म्हणजे काय होतंय की ग्रहमानाचा किंवा ग्रहयोगाचा हा गुरुत्वाकर्षणाच्या दृष्टीने नसेल, परंतु त्यावेळेला जी ग्रहस्थिती आकाशात निर्माण होते त्यानुसार त्याचे परिणाम हे मानवी जीवनावरती, सामूहिक जीवनावरती, सामाजिक जीवनावरती आणि राजकीय पटलावरती आपल्याला अनुभवायला येतं, हे सिद्ध होत आहे. आता याच्यामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे बहुतेक त्या ठिकाणी एका राशीमध्ये 6 महिन्यातून एकदा होण्याची शक्यता असते. म्हणजे लागोपाठचे चंद्र आणि सूर्यग्रहण असे 3 वेळा होऊ शकतात एका राशीमध्ये. कारण एका राशीमध्ये राहू आणि केतूचं भ्रमण हे 1.5 वर्षाचं असतं. तर दर 6 महिन्याने रविचंद्र ह्या राहू केतूला युती करत असतात, जेणेकरून त्याचा आता जसं सांगितलं परांजपे सरांनी की 5 अंशापेक्षा कमी अँगल ज्यावेळेला होतो किंवा सारख्या डिग्रीवरती ज्यावेळेला रविचंद्र येऊ शकतात याच्यामध्ये त्यांच्या फेरीमध्ये, त्यावेळेला ग्रहण हा एकमेकांच्या सावलीमुळे त्या ठिकाणी होऊ शकतं. पण त्याचा परिणाम हा पण दर अमावस्याला बघायला मिळत नाही. पण ज्याला ग्रहण होतं त्याची तीव्रता त्यावेळेला जास्ती असते. आणि ज्या वेळेला या ग्रहण बिंदूचा मंगळाशी संबंध येतो त्यावेळेला याचे परिणाम स्फोटक असू शकतात, युद्धजन्य असू शकतात. म्हणून आपण त्याचा उल्लेख आपण असा केलेला आहे. आता काय झालंय, सिंहरास आणि कुंभरास याची कारकत्व आपण लक्षात घेतली पाहिजे. सिंहरास ही सूर्याची रास आहे आणि कुंभरास ही वायुतत्वाची रास आहे, शनीची रास आहे. हे सिंह राशीमध्ये आजचं ग्रहण होत आहे. तर हे सिंह राशीमधलं ग्रहण, सिंह राशी रवीची असल्यामुळं समाजाच्या वरती आणि सूर्य हा राजकीय दृष्टीने खूप महत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे ज्याला चंद्रग्रहण सूर्याच्या राशीमध्ये होतं त्यावेळेला राजकीय पटलावरती मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असते. आणि त्या सिंह राशीच्या ग्रहणाच्या समोर आता मंगळ आणि राहू असे एक कंजक्शन चालू आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अतिशय त्या ठिकाणी स्फोटक अशी बनलेली आहे. याचा परिणाम जसा आता त्या ठिकाणी पुढे मंगळ आणि राहू त्या ठिकाणी युती आहे ती साधारण मंगळ बदलते 2 एप्रिलला, तोपर्यंत राहणारच आहे. पण त्याच्या पुढे सुद्धा आणखीन एक योग होतो, तो म्हणजे शनी मंगळ युती मीन राशीमध्ये साधारण 19 एप्रिलला होते. थोडक्यात आत्ताच्या ग्रहणाचा परिणाम हा 19 एप्रिल पर्यंत जास्ती राहू शकतो. परंतु एक ज्योतिषाच्या नियमाप्रमाणे एका ग्रहणाचा परिणाम दुसऱ्या ग्रहणापर्यंत राहतो. म्हणून मी असं सांगेल की आता जी या ग्रहणामुळे होणारे परिणाम, युद्धजन्य परिस्थिती ही पुढच्या ग्रहणापर्यंत म्हणजे सप्टेंबर पर्यंत आपल्याला अनुभवायला येऊ शकते. आताची जी काय तात्कालिक परिस्थिती आहे ही 19 एप्रिल पर्यंत जास्ती आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवेल. नक्कीच. आणि आपल्यासोबत माया कुटीवाले देखील आहेत, त्यांच्याकडे जातो की राशींवरती नेमका याचा कसा परिणाम पाहायला मिळेल. अगदी पहिल्या 3 राशींबद्दल जर बोलायचं झालं तर तो कसा असेल? ओके. नमस्कार.
ग्रहण होतंय, जसं मारटकर सर म्हणाले की ग्रहण होतंय सिंह राशीतनं, राजकीय राशीतनं होतंय. तर अगदीच मेषेचं बघितलं तर त्याच्या पंचमातनं होत आहे, त्यामुळे विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता कदाचित अफेक्ट होऊ शकते. त्यांनी गलत म्हणजे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आता इंडिव्हिज्युअल लेवलला संतती विषयक, पण मोठ्या लेवलला, राजकीय लेवलला तुमचं जे काही तुम्ही काम करता तेच तुमची संतती असते, त्याच्याविषयी चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. वृषभ राशीच्या ह्याच्याचा विचार घ्यायचा केला तर त्यांच्या सुखस्थानात हे ग्रहण होतंय, म्हणजे मनशांतीचा भंग होणं, प्रॉपर्टीशी रिलेटेड इश्यूज येणं असं होऊ शकतं. मिथुन राशी थोडंसं धाडस करण्याची त्यांची इच्छा वाढेल, जे त्यांच्यासाठी चांगलं पण पडेल, किंवा भावंडांविषयी सुद्धा त्यांना एक चांगला समाचार मिळू शकतो. पण तरी सुद्धा आयुष्यात एक प्रकारची चिंता राहू शकते. ह्या झाल्या पहिल्या 3 राशी. पण महत्वाचा एक विषय, जसं आता मारटकर सर म्हणाले की राजाच्या राशीत म्हणजे सिंह राशीत ग्रहण होत आहे, आणि नक्षत्राचा विचार केला तर पूर्वा फाल्गुनीमध्ये ग्रहण होत आहे. पूर्वा फाल्गुनीची अतिशय क्रूर, म्हणजे क्रूर नक्षत्र आहे, ऊर्जा त्याची क्रूर आहे, आणि त्याची देवता भग आदित्य आहे. भग हा म्हणजे बेसिकली आपल्याला सर्व प्रकारचं भाग्य किंवा डेस्टिनी, थोडक्यात सांगायचं झालं तर, आणून देतं, आणि त्यालाच ग्रहण लागतंय. आणि भग आदित्यची एक कथा अशी आहे की जसं भाग असं म्हटलं जातं, मॅक्झिमम शेअर पाहिजे असतो. जर एखाद्याच्या इंडिव्हिज्युअल पत्रिकेत केतूसारखे कार्मिक ग्रह असतील, शनीसारखे कार्मिक ग्रह या नक्षत्रात असतील, तर त्यांना या ग्रहणाचा जास्त इफेक्ट जाणवेल, आणि मग काहीतरी मोठं मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न दिसू शकतील. जसं आता जागतिक घडामोडीवर जे होतंय हे आपण म्हणू शकतो, पाहू शकतो, त्याचं जे जिवंत उदाहरण आहे. अगदी मी पुन्हा एकदा येतो सिद्धेश्वर सर तुमच्याकडे, की जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या दिवाळी अंकांमध्ये देखील याचा उल्लेख केलेला पाहायला मिळाला आहे, आणि त्यामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते जागतिक पातळीवरती. आणि त्या संदर्भात थोडं सविस्तर आम्हाला सांगाल की कशा पद्धतीत हे बदल पाहायला मिळतात आणि त्याला ग्रहण कसं कारक ठरतं? हे बघा, आपण काय करतो की दर महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या पत्रिकेचा विचार करत असतो. ज्या वेळेला पौर्णिमा आणि अमावस्या होती त्यावेळी पत्रिका मांडून त्या पत्रिकेमध्ये काय ग्रहस्थिती आहे आणि त्याचे परिणाम काय होतील. उदाहरणार्थ आपण आताची जर पत्रिका बघितली तर सिंह लग्नावरच आताचं ग्रहण होत आहे, आणि त्या पत्रिकेमध्ये लग्न राशीमध्ये ग्रहण होत आहे, आणि त्याच्या सप्तम स्थानामध्ये मंगळ राहू अशी ग्रहस्थिती आहे. जेव्हा सप्तम स्थानाचा संबंध येतो मंगळाशी, त्यावेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. आलं लक्षात? आता याच्यामध्ये काय होतंय की पहिल्यांदा सूर्याच्या राशीमध्ये होणार ग्रहण सत्ता पलटाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. म्हणून आपण असं म्हणलं की ह्या काळामध्ये प्रमुखांना धोका आहे, राष्ट्रप्रमुखांना धोका आहे, त्यांचा मृत्यू होणं, त्यांच्यावरती हल्ले होणं किंवा त्यांचे सत्ता पालट होणं, या अनुषंगाने आपण त्याचे परिणाम वर्तवलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मंगळ राहू कुंभ राशीमध्ये असल्यामुळं कुंभ राशी वायू तत्वाची रास आहे, म्हणून आपण त्याचा विचार असा केला की ह्या काळामध्ये मोठ्या विमान दुर्घटना होतील, त्या जोडीला हवेमधील त्या ठिकाणी क्षेपणास्त्रांचा वापर वाढेल, आणि त्याच्या जोडीला एक वादळ होणं किंवा एकूणच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा विचार, जसं भूकंप, वादळांचा धोका या काळामध्ये अधिक असू शकतो. आता ही परिस्थिती आपण इतर अंगाने पण जर विचार केली तर ह्या राशींचा आणखी प्रभाव काय असू शकतो, तर सिंह राशीचा प्रभाव हा शेअर मार्केटमध्ये असतो. त्यामुळे या ग्रहणामुळं शेअर मार्केट कोलॅप्स होणं हे पण त्याचा परिणाम आहे, आणि ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये मंगळ काय करतो की याच्यामध्ये होणारी वाढ, म्हणजे त्याच्यातली त्या ठिकाणी याच्यामुळे होणारे परिणाम हे त्याचे वाढ करतो. मग त्याचा परिणाम हा वायू तत्वाच्या राशीमध्ये असल्यामुळं गॅस वाढणार आहे. कुंभ राशी म्हणजे शनीचे रास आहे, शनीच्या अंमलाखाली तेल हा प्रकार येतो, ते तेलाचे भाव वाढतील. म्हणजे इथं विमानसेवा जशी विस्कळीत झाली तशी तेलाचा व्यवसाय किंवा पेट्रोल डिझेल यांचे जे त्या ठिकाणी वाहतूक किंवा दळणवळण किंवा आयात निर्यात याच्यावरती त्याचा पहिला परिणाम त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि ते आता विस्कळीत झाल्यामुळे त्या ठिकाणी तेलाचे भाव वाढणं, त्यातून डॉलरचे भाव वाढणं, आणि त्याचा परिणाम मग त्या ठिकाणी जागतिक बाजारपेठेवरती होणं, महागाई वाढणं, पेट्रोल डिझेलमुळे त्या ठिकाणी सगळ्या वस्तूंचे भाव वाढतील, आयात निर्यातीवरती त्याचा प्रभाव राहील. कारण कुंभ राशी वायू तत्वाचे रास असल्यामुळं एक चलनवलन थांबलंय, त्यामुळं आयात निर्यात त्या ठिकाणी त्याच्यावरती परिणाम होणार आहे. त्याच्या जोडीला महागाई वाढणार आहे, सोन्याचे भाव या ठिकाणी मुद्दा वाढतील. कारण आता ज्यावेळेला शेअर मार्केट खराब होतं त्यावेळेला गुंतवणूकदार हे एक त्या ठिकाणी त्यांचं सेफ गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करत असतं. किंवा पुढील वर्षामध्ये सोन्या चांदीचे भाव आणखीन तुम्हाला त्या ठिकाणी वाढताना दिसतील. त्याशिवाय
रोज लागणाऱ्या वस्तूंचा त्या ठिकाणी जो काय आपण आता भाव आहे तो आता आकाशाला भिडणार आहे, हो. याची आपल्याला त्या ठिकाणी तयारी ठेवली पाहिजे. अगदी मी मायाजींकडे येतो. मायाजी, कसे परिणाम पाहायला मिळतात आणि ग्रहण काळामध्ये सूतक काळ म्हटलं जातं, तो का महत्वाचा असतो? त्याच्यात काय काय गोष्टी करणं वर्ज्य आहे, काय काय करणं चालतं? ऍक्च्युली सूतक काळ म्हणजे तुम्ही स्वतः ग्रहण लागतं म्हणजे आयदर चंद्राला किंवा रवीला लागतं. ज्योतिषशास्त्रीय भाषेत आपण चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे आणि रवी हा आत्म्याचा कारक आहे. आत्ताचं ग्रहण मनाला लागलेलं ग्रहण आहे. आपल्या आत बघणं, तिथे थोडं स्थिरावणं. चंद्र हा अतिशय चंचल ग्रह आहे. त्यामुळे सूतक काळात इतर गोष्टी न करता म्हणजे फिजिकल रिलेशनशिप किंवा मद्य किंवा असं जे काही आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी करू नयेत त्या न करता स्वतःसोबत राहून स्वतःचं चिंतन मनन आणि मंथन केलं तर सूतक काळात तुम्हाला कळतं की आपल्याला काय करायचं. ग्रहण हा बेसिकली एक प्रकारचा सेल्फ अनालिसिस करण्याचा काळ असतो तो, म्हणजे इतर गोष्टी करण्यापेक्षा. आणि आपल्या भारतीय ह्याच्यात सांगितलं गेलेलं आहे की कल्चरमध्ये की आपण मन इतकं आहे की चंचलतेने कुठेही अट्रॅक्ट होऊ शकतं, म्हणून आपल्याकडे मंत्र पठण, वेद पठण किंवा धार्मिक ग्रंथ वाचण्याची त्यांना एक रूढी दिली आहे. पण ज्यांना मेडिटेशनची, ध्यानात बसायची सवय आहे ते बसू शकतात आणि एक सेल्फ अनालिसिस करू शकतात डेफिनेटली. आणि दुसरा परिणाम म्हणजे आता सूतक काळानंतर आत्ता आपण जेव्हा बोलतोय, आता आपण ऑलमोस्ट ग्रहण पीक पिरियडच्या जवळ जातोय आणि ह्या वेळेस जेव्हा तुमच्या मनावर काय भावना येत आहेत मनातनं, त्याचं जर तुम्ही नोंद केली तर प्रत्येकाला उत्तरं मिळतील. कारण जी मगाशी मी बोलले की जे ग्रहण होतंय ते पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होते आणि समोर जे ग्रह बसलेले समोरच्या राशीत त्यांचा परिणाम चंद्रावर होणार आहे. आणि केतूसारख्या ग्रहाचा जेव्हा पूर्वा फाल्गुनीशी संबंध येतो, बरेच कर्म रिसेट होणार आहेत. सो आपण जर आत्ता त्याची काळजी घेतली तर त्याचा परिणाम कदाचित तुम्हाला पॉझिटिव्ह दिसेल. नाहीतर मग आता जसं सांगितलं की पूर्वा फाल्गुनी हे विंशोत्तरी दशेप्रमाणे शुक्राचं नक्षत्र आहे. शुक्र इज ऑल अबाउट ऐश्वर्य, पैसा आणि वैवाहिक सुख किंवा शारीरिक सुख. पण आत्ता जेव्हा ह्यात ग्रहण झालंय आणि सूर्याच्या राशीत जो अहंकार दाखवतो, तर जर तुमचा इगोइस्टिक जो असतो, जो सेल्फ एस्टीम सेल्फ रिस्पेक्टच्या ऐवजी इगोमध्ये कन्वर्ट होऊ शकतं तुमचं वागणं बोलणं. एप्स्टेन फाईलचं निघणं आत्ताच्या काळात आणि मग नंतर हे वॉर होणं हे त्याचंच द्योतक आहे की कुठेतरी काहीतरी चुकलं आणि ते आता बाहेर येऊ शकतंय. अच्छा, मी पुन्हा एकदा सिद्धेश्वर सरांकडे जातोय. सिद्धेश्वरजी, चंद्राला इतकं महत्व काय ज्योतिषशास्त्रामध्ये? कारण चंद्रग्रहण आहे आणि सातत्यानं त्यावरती भरपूर चर्चा होतीये. काय नेमकं महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार? नाही, आता हे बघा, चंद्राचा संबंध हा मनाशी येतो किंवा चंद्र मेदिनी ज्योतिषामध्ये प्रजेचा कारग्रह आहे. काय तर इथं मन आणि प्रजा एकूण, आता याच्यामध्ये दोन गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या आहेत. कारण आता लागोपाठची दोन ग्रहण झालीत. एक तर 19 फेब्रुवारीचं ग्रहण हे सूर्यग्रहण होतं आणि आज होतंय ते चंद्रग्रहण होतंय. तर याचा तुम्हाला परिणाम जर आपण बघितला ना, तर हा तसा म्हटलं तर 1.5 वर्षाचा परिणाम आहे. म्हणजे मे 2025 पासून नोव्हेंबर 2026 पर्यंत ही ग्रहण ह्या राशीमध्ये होत आहेत. पण प्रत्येक ग्रहणाच्या वेळेला कुठल्या लग्नावरती ग्रहण होत आहे, त्याच्या वेळेला त्या ग्रहस्थिती काय आहे, त्यानुसार त्या ग्रहणाचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आता हे पहिल्या स्थानात ग्रहण होत असल्यामुळे याचा जनमानसावरती परिणाम होतो. काय आता राहू केतूचा संबंध कसा आहे की एखादी गोष्ट त्या ठिकाणी भरकटणं, ह्या गोष्टीचा संदर्भ येतो. म्हणजे तिथं बऱ्याच वेळेला काय होतं की एक बंड होणं, मोठा बंड होणं किंवा विध्वंस होणं किंवा मोठी वादविवाद होणं. तुम्ही बघाल अलीकडच्या काळामध्ये 2 गटात होणारा त्या ठिकाणी संघर्ष किंवा काही सत्तेविरुद्ध होणारे त्या ठिकाणी निदर्शनं. श्रीलंकाला आत्ताच आपण बघितलं की सत्ता पालट झाली. तसं त्या ठिकाणी पाकिस्तान, अफगाणिस्तानामध्ये पण त्या ठिकाणी आता सध्या युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. युक्रेन, रशिया हा परिणाम बराच काळ अजून चालू आहे. तसं आता इराण, इस्रायल आणि अमेरिका हा जो ट्रँगल आहे हा माझ्या मते आणखी 6 महिने त्या ठिकाणी सतत धुसफूस करत राहणार आहे. तर इथं पहिली गोष्ट काय, एक सायकोलॉजिकल त्या ठिकाणी इफेक्ट होतो. म्हणजे आता हा सूर्याच्या राशीमध्ये ग्रहण होत असल्यामुळं आता राजकीय लोकांची मानसिकता या ठिकाणी थोडीशी अशा प्रकारची होऊ शकते, जेणेकरून योगायोगाने काय झालंय की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पण सिंह लग्न आहे. त्यामुळं या काळात सिंह राशीचे जे काही कार्यकर्ते, राज्यकर्ते आहेत, त्यांची मनस्थिती ही जास्ती आक्रमक होणं आणि ते युद्धाला प्रवृत्त होणं हे तुम्हाला आता त्या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे आता हा योगायोग आहे
सिंह लग्नावरती आणि सिंह राशीमध्ये ग्रहण होणं आणि सिंह राशीचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा त्याचं सिंह लग्न असणं, ह्या दोन्ही पण गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याचा मेळ बघताना आढळतो. त्या जोडीला आपण मागचं जे ग्रहण बघितलं 19 फेब्रुवारीचं, याच्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत की त्यावेळेला कर्क लग्नाच्या लोकांना जास्ती प्रॉब्लेम होते. जसे की आता माजी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांची कर्क लग्न आहे आणि त्याच्या अष्टमात मागचं सूर्यग्रहण झालं, त्याचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. बरं. म्हणजे इथं ग्रहणाचा परिणाम हा त्या ठिकाणी ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये त्याच्याशी काही साधर्म्य असेल त्या लोकांना किंवा त्या देशांना त्या राष्ट्रांना याचा परिणाम त्या ठिकाणी सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय प्रमुखांच्या माध्यमातून हे तुम्हाला संघर्ष होताना दिसून येईल आणि त्याचे परिणाम हे मोठ्या काही त्या ठिकाणी विध्वंसाकडे किंवा मोठ्या घडामोडीकडे काही बदलाकडे होण्याची शक्यता असते. अगदी. आणि आपल्यासोबत आता खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील मॅडम देखील जोडल्या गेलेल्या आहेत. लीनाजी, खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. ही एक खगोलीय घटना म्हणून बघितली जाते, मात्र भारतातनं हे ग्रहण दिसणार आहे की दिसणार नाहीये याबद्दल बरीच मतमतांतर आहेत. तुमचं काय मत आहे? चंद्रग्रहण तसं पाहिलं तर संध्याकाळी आणि रात्री सुंदर आणि व्यवस्थित दिसतं. आता 3:30ला 3:20 पासून सुरू होणार आणि 6:45 पर्यंत, म्हणजे अजून आपली संध्याकाळ होत असताना सुरू होणार आहे आणि 6:30 to 6:40 म्हणजे 6:45च्या आत सगळं संपणार आहे. तर सगळ्यात छान दिसणार आहे ते पूर्व दिशेला आणि ईस्टला जे कंट्रीज आहेत, देश आहेत किंवा खंड आहेत, म्हणजे जपान, ऑस्ट्रेलिया, आणि तिथे सुंदर दिसणार आहे कारण ऑलरेडी आता तिथे संध्याकाळ झालेली आहे. परंतु भारतात आता 3:20ला सुरू झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्याला अजून सूर्य आकाशात आहे, त्यामुळे चंद्रोदय झाल्यानंतर छान स्पष्ट दिसेल. सो इट इज गोइंग टू बी द बेस्ट ॲट इट्स बेस्ट इन ईस्ट. आणि दिसणार आहे नक्कीच आपल्याला सुद्धा, पण तो आपल्या स्कायमध्ये स्पष्ट दिसायला लागल्यावर मग आपल्याला व्यवस्थित दिसेल किंवा जरा सिटी लाईट्स पासून लांब गेल्यानंतर, पण भारतात दिसणार आहे नक्कीच. आणि हे चंद्रग्रहण आज खास आहे, म्हणजे होळीच्याच बरोबर हे अलाइन झालेलं आहे आणि हा योग खूप वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ 100 वर्षानंतर आलेला आहे. रेडिश मून दिसणार आहे ॲट इट्स पीक. आणि तो जो आता आपल्याला ट्रान्झिशन दिसेल, काल सुद्धा चंद्र असा येलोइश दिसत होता, कारण हे जवळ आले एका लाईन मध्ये, म्हणजे सूर्य, चंद्र आणि मधून पृथ्वी पास होताना, म्हणजे जवळून समोरून जात असताना शॅडो, म्हणजे सावली पडल्यानंतर चंद्रग्रहण होणार आहे. आता सुरुवातच झालेली आहे, किंवा आपण म्हणू शकतो पेनंब्रा, म्हणजे त्या शॅडो मध्ये यायला लागल्यावर, आणि थोडा वेळ लागेल, खूप वेळ चालणार आहे, परंतु ॲट इट्स बेस्ट 6:30 ते 6:40 पर्यंत छान दिसेल आणि 6:45-7 पर्यंत संपेल. तरी त्याचे इफेक्ट्स नंतर पण दिसतील, पण रेडिश मून असा दिसणार आहे. आणि हे सगळं आपण कुठे लोकेटेड आहोत पृथ्वीवर या सगळ्यावर अवलंबून असतं. त्यामुळे वेस्ट मधल्या कंट्रीजपेक्षा ईस्टमध्ये हे छान दिसणार आहे. अनेक देशांमध्ये, भारतात सुद्धा अनेक सिटीजमध्ये. आणि आता जर हे म्हणालो आपण सायंटिफिक, तर हे सगळं प्रकाश आणि ऑप्टिक्स, म्हणजे फिजिक्स ऑफ लाईट, याच्यावर सगळा अवलंबून असतो शो. तर रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो लाल रंग जास्ती आपल्या वातावरण किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये स्कॅटर किंवा रिफ्रॅक्शन झाल्यानंतर रेडिश मून दिसतो आणि सुंदर दिसणार आहे. रात्री सुद्धा चंद्र तोच दिसेल, पण ग्रहण सुटल्यानंतर सुद्धा सुंदर दिसणारच आहे. दृश्य हे छानच असणार आहे, दर्शनीय आहे. त्यामुळे सर्वांनी टेरेसवर किंवा लांब जाऊन बघावा, कारण एक तर होळी आणि स्पेशल दिवस आहे आज. अगदी अगदी. मी पुन्हा एकदा माया कुटीवाले यांच्याकडे जातोय. मायाजी, आपण राशी भविष्य देखील जाणून घेतोय. 3 राशींचं तुम्ही सांगितलं, त्याच्या पुढच्या 3 राशींबद्दल आम्हाला जाणून घ्यायला उत्सुकता आहे. मिथून पाहिलं, आता आपण कर्क राशीचं पाहूयात. तर त्या कर्केच्या द्वितीयात ग्रहण होतंय कर्क राशीच्या, त्यामुळे परिवारामध्ये काहीतरी क्लेश होणं, इन्व्हेस्टमेंटशी निगडीत काहीतरी चिंता निर्माण होणं, धनहानी, जर तुमची ते स्थान आणि तिथे एखादे ग्रह दूषित असतील तर, म्हणजे हे प्रत्येक वेळेसच काही ज्योतिषशास्त्र इतरांना घाबरवायचा प्रयत्न करते असं नाही, पण हे निगेटिव्ह आस्पेक्ट काय येतात हे आपण पुढे आणतोय. सिंह राशीच्या लग्नात, जसं आता मारटकर सर म्हणाले की सिंह लग्न ह्याच्यातच होणार किंवा चंद्रावर ग्रहण
ग्रहण होणार आहे सिंह राशीच्या. त्यामुळे स्वतःची इमोशनल, सायकोलॉजिकल, फिजिकल हेल्थ त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सिंह रास मकरेच्या अष्टमात येते, म्हणजे करिअरच्या स्थानाच्या अष्टमात येते. अपकीर्ती होऊ शकते, काहीतरी महत्त्वपूर्ण नाती तुटू शकतात, म्हणजे प्रेमसंबंधात तुम्हाला इश्यूज येऊ शकतात. कन्या राशीच्या व्ययस्थानी होत आहे ते, त्यामुळे खर्च वाढतील उगाचच. काहीतरी गुप्त चिंता, गुप्त शत्रू उभे राहू शकतील तुमच्याविषयी, त्या समस्या येऊ शकतात. तुळ राशीचं बघायचं तर तुमच्या 11व्या स्थानात होत आहे हे ग्रहण, त्यामुळे तुमचं सोशल नेटवर्क कसं आहे, कारण आत्ता तिथे राहू आहे आणि त्यामुळे सोशल नेटवर्कचा संबंध समोरून राहू बघतोय तुम्हाला सिंहेला. तर राहूचा जेव्हा संबंध येतो तेव्हा थोडंसं एक्सपान्शन, इल्युजन होऊ शकतं. तुम्ही आपल्या शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर उगाचच नुकसान होऊ शकतं. वृश्चिक राशीच्या दशमस्थानी हे होत आहे, त्यामुळे करिअरशी निगडीत त्रास होऊ शकतो. प्रोफेशनला घेऊन काहीतरी उगाचच चिंता किंवा तुमच्या पेरेंट्सच्या बाबतीत हेल्थचे इश्यू येऊ शकतात, त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धनुराशीच्या नवमस्थानी हे होत आहे ग्रहण, त्यामुळे थोडं त्यांनी बघायला पाहिजे की आपला लांबचा प्रवास काही प्लॅन केलाय का. आता म्हणजे बघा, जे धनुचे लोक आहेत की त्यांना भाग्याची सपोर्ट, प्रवास करताना काहीतरी अडचणी येणं किंवा विचार करणं किंवा त्यांच्या वडिलांच्या तब्येतीविषयी पण इश्यूज येऊ शकतात. मकरेच्या बाबतीत येस, अष्टमात मकर राशीच्या आणि मकर लग्नाच्या अष्टमातनं हे ग्रहण होत आहे. अष्टमस्थान हे अचानक येणाऱ्या अडचणी दाखवतं, मृत्यूतुल्य कष्टवेदना होऊ शकतात. त्यामुळे कदाचित तुम्हाला काहीतरी ऍक्सिडेंट होणं किंवा सर्जरी तत्सम काहीतरी परिस्थिती येऊ शकते. शक्यतो अवॉइड करू शकत असाल तर करायचंच असेल, डॉक्टर म्हणत असेल तर नक्की करा, पण रिकव्हरीला थोडा वेळ लागेल. कुंभरास पार्टनरशिपच्या संबंधित, आता कुंभराशीच्या सप्तमात हे ग्रहण होते. सप्तम स्थान अतिशय महत्त्वाचं आहे वेन इट कम्स टू म्हणजे बिझनेस पार्टनरशिप असू दे किंवा लाईफ पार्टनर असू दे. त्यामुळे लॉंग लास्टिंग रिलेशनशिपच्या बाबतीत थोडी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटची रास मीन रास, जिथे षष्ठातनं हे ग्रहण होतंय, त्यामुळे शत्रूवर विजय मिळवू शकता, कोर्ट केसमध्ये विजय मिळवू शकता, पण स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी. मी पुन्हा एकदा सिद्धेश्वर सरांकडे जातो. सिद्धेश्वर सर, भारताची रास नेमकी कोणती आहे आणि आज जे काही ग्रहण होत आहे त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, अगदी थोडक्यात? भारताशी बरं का मकर रास समजली जाते आणि त्याच्या धनस्थान आणि अष्टमस्थानामध्ये हे ग्रहण होत आहे. 8व्या स्थानामध्ये चंद्रग्रहण आणि दुसऱ्या स्थानामध्ये सूर्यग्रहण झालेलं आहे किंवा होतंय आता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचा परिणाम हा भारताच्या दृष्टीने जर बघितलं तर देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठा त्या ठिकाणी परिणाम याचा होऊ शकतो. आपली आयात निर्यात ही त्या ठिकाणी खंडित झाल्यामुळं मोठं नुकसान हे भारतीय संस्थेवरती होऊ शकतो. महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते. एक लक्षात घ्या, मागे जेव्हा 9 वर्षापूर्वी याच राशीमध्ये ग्रहण झाली होती त्यावेळेला आपल्याकडे नोटबंदी झाली होती 2016-17ला. तर त्याचा परिणाम आपण त्या ठिकाणी बघितला होता. तसाच आताचा परिणाम हा देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये काही मोठा बदल घडवणारा, विपरीत परिणाम करणारा असा असू शकतो. मे बी याच्यामध्ये काही प्रमाणात चलन बदलाची शक्यता पण या काळामध्ये नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला 8व्या स्थानामध्ये ग्रहण हे काय दाखवतं तर मोठ्या राजकीय व्यक्तींचे मृत्यू या ग्रहण काळामध्ये होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मी मागाशी सांगितलं याचा परिणाम मागच्या मे पासून पुढच्या नोव्हेंबर पर्यंतचा आहे. तर ह्या काळामध्ये मोठे नेते, मोठ्या पदावरचे नेते आपल्याला त्या ठिकाणी सोडून जातील अशी त्या ग्रहणाची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. काही वेळेला त्या ठिकाणी याचा परिणाम हा गुढ मृत्यूचा संदर्भात होतो. काय राहू हा गुढता दाखवतो. तर काही राजकीय नेत्यांचे गुढ मृत्यू, जसं अजितदादांच्या मृत्यूबद्दल अतिशय गुढ आता त्या ठिकाणी वाढत चाललंय. असा परिणाम तुम्हाला मोठ्या येत्या काळात पाहायला मिळेल. नक्कीच बघायला मिळेल. नक्कीच. त्या जोडीने शेजारी राष्ट्रांमध्ये काही विध्वंसक घटना आपल्याला या काळामध्ये त्यामुळे ग्रहण काळ सुरू झालेला आहे. त्यामुळे ही खगोलीय घटना म्हणून बघायचं की येत्या काळात त्याला एक ज्योतिषशास्त्राच्या नजरेतनं पाहायचं, ते मग बघणं महत्त्वाचं असणार आहे. खूप खूप धन्यवाद लीना बोकील मॅम, तुम्ही सविस्तर या सगळ्याचं विश्लेषण केलं. सिद्धेश्वर मारटकर सर, माया कुटीवाले मॅम, तुम्ही देखील ज्योतिषशास्त्राच्या नजरेतनं हे ग्रहण आम्हाला समजवलं, त्याचं विश्लेषण करत. धन्यवाद.